सुप्रभात, सुंदर अशी परत एकदा ऋषिकेशमध्ये. आणि आपण आता ऋषिकेशमधून निघालो आहे देवप्रयागसाठी. आणि आपण आपलं स्वप्न असतं प्रत्येकाचं की आपण बाईकवरती लडाख आणि हिमाचल किंवा उत्तराखंडमध्ये फिरावं. उत्तराखंडमध्ये आम्ही फिरण्यासाठी ही बुलेट घेतलेली आहे. बघू आम्हाला किती साथ देते. चांगली गाडी आहे, मजबूत आहे, झणकट आहे, हातावर लोड येतोय. आणि आमची शरीरयष्टी तुम्ही दोघांची पाहू शकता. याच्यावर नका जाऊ, पण आमची शरीरयष्टी थोडीशी बारीक होतो आम्ही. आणि हिचं वजन म्हणजे आमच्या दोघांचं वजन ॲड केलं तर त्याच्या दुप्पट वजन आहे. आणि त्याच्यावर आमच्या बॅगा. तरी देखील आम्ही म्हणजे असं थोडं मोटिवेशननी ती गाडी चालवण्याचा प्रयत्न करू. आणि जे आम्हाला सुंदर दृश्य दिसतील गाडी चालवताना त्याचं दर्शन तुम्हाला देखील घडेल. चला आता आपण निघूया देवप्रयागसाठी. तर आता आपण आपल्या देवप्रयागच्या अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आणि खूपच सुंदर अनुभव येतो आहे गाडी चालवण्यामध्ये. एवढी मजा येते, थंड थंड हवा आणि बुलेट एवढी मस्त डुडुडुडुडुडुडु आवाज करत चालली आहे. तर रस्त्यामध्ये आम्हाला एक ॲक्च्युली खूप सुंदर स्पॉट दिसलं आहे. इथे याचे लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. रस्त्यामध्येच एक राईट टर्न आहे अराउंड 30 किलोमीटर आधी, देवप्रयागच्या 30 किलोमीटर आधी. आणि तिथे एक सुंदर असा ब्रिज आहे आणि ब्रिज खालून गंगेचं पाणी वाहत आहे. आणि एवढा सुंदर असा व्ह्यू आहे की काय सांगू. तर आपण आता सध्या तिथेच चाललो आहे. तिकडे गेल्यानंतर तिकडचं सौंदर्य तुम्हाला दाखवतो. तर आपण ज्या पुलाची दृश्य तुम्हाला तिकडनं दाखवली होती त्याच्या पलीकडे आल्यानंतर आम्हाला अजूनच सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि खाली अशी पांढरी रेती आहे जी गंगा मातेने वाहून आणलेली आहे. खाली तुम्हाला इथे दिसत असेल, असं वाटतं समुद्रच आहे, बीचच आहे. आणि मागे हे सुंदर असं दृश्य, क्या बात आहे, म्हणजे अतिशय सुंदर असं दृश्य. मजा येते, मजा जिथे लय भारी व्ह्यू ना. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. तर आता आपण सध्या आलो देवप्रयागला, जिथे गंगा नदीचा उगम होतो असं म्हटलं जातं. म्हणजे उगम नाही, उगम तर गंगोत्रीला आहे, पण इथे भागीरथी, या बाजूला भागीरथी नदी आणि या बाजूनी अलकनंदा, या दोन नद्यांचा संगम होतो. संगम म्हणजेच प्रयाग. आणि त्यामुळेच या जागेला देवप्रयाग असं म्हणतं. आणि देवप्रयाग याचं कारण असं की इथे श्रीरामांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. आपल्या पितरांचं पिंडदान देखील त्यांनी इथेच केलं होतं. आणि इथेच एक हनुमानशिला आहे, इथे प्रभू श्रीरामांच्या पावलांचे ठसे आहेत. आणि त्यामुळेच याला प्रयाग आणि प्रभू श्रीराम यांच्यामुळे देवप्रयाग असं म्हटलं जातं. आपण देखील आता इथे स्नान करूया. असं म्हटलं जातं की जे पंचप्रयागांमध्ये स्नान करतात त्यांना मोक्ष मिळतो. आता हा पहिला प्रयाग आहे ज्याच्यामध्ये आपण स्नान करतोय. पुढील प्रयागांमध्ये करता येईल की नाही माहीत नाही, पण ही संधी आपण नक्कीच गमावता कामा नये. तर आपण आता प्रयागामध्ये स्नान करूया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला.
तर आपण आता देवप्रयाग येथे गंगा स्नान केलेलं आहे. गेल्या वर्षी बनारसमध्ये आपण नवीन वर्षाची सुरुवात केली होती. यावर्षी आपण देवप्रयागमध्ये गंगा स्नान करून नवीन वर्षाची सुरुवात केली. आणि इथे आपल्या मागे सुद्धा श्री गंगेश्वर महादेव मंदिर आहे. तिथे आपण महादेवाचं दर्शन घेतलं आहे. आणि आता थोड्या वेळासाठी इथे आपण शांत बसूया, निसर्ग सौंदर्य अनुभवूया आणि थोडंसं मेडिटेशन करूया, मनशुद्धी करूया, मनशांती करूया. तर आता आपलं संगममध्ये स्नान करून झालं आणि आपण दोन मंदिरं गंगेश्वर महादेव मंदिर आणि श्री रामाचं मंदिर इथे दर्शन करायला जातो आहे. आपण गंगेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं. पण आता इथे प्रभू श्रीरामाचं इथे मंदिर आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रभू श्रीरामाने इथे रावणाच्या वधानंतर तपश्चर्या केली होती आणि त्याचनंतर इथे त्यांचे वडील दशरथ यांचं पिंडदान देखील केलं होतं. तर आता मी आणि जितेश प्रभू श्री रामाच्या मंदिराकडे जातो आहे आणि ही भागीरथी नदी मागे अलकनंदा आपण दाखवली आणि त्याचा संगम दाखवला. चला मग प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला जाऊया. तर आता देवप्रयागमध्ये आम्ही संगमावर बसलेलो आणि आम्ही खूपच शांत झालो होतो. मनाला एवढी शांती लाभली की काय सांगू. पण आता मी जे शांतपणे बोलतोय त्याला कारण मनाची शांती नाही आहे. तिथे आम्ही आमच्या रागावर नियंत्रण मिळवलं होतं. तर आमच्यासोबत म्हणजे असं झालं की संगमावर बसून आम्ही शांत ध्यान लावून बसलो की आम्ही दोघे खूप रागीट स्वभावाचे आहोत. आम्ही म्हणजे माझ्या मित्रांना तर माहितीच आहे. आम्ही असं ठरवलं की आपण रागवायचं नाही, आपण शांत बसायचं आणि रागावर कंट्रोल आणायचा. आणि ते अतिशय वाईट गोष्ट झाली आमच्यासोबत. आणि अतिशय वाईट गोष्ट ही अशी झालेली आहे आमच्यासोबत की आमची जी गाडी आहे ही झालेली आहे पंक्चर. आणि इकडनं वरती जवळजवळ 1.5-2 किलोमीटर असा चढ आहे आणि ही गाडी चढणार हे रांदरेड आहे. तुम्हाला माहिती आहे जाम जड. काय माहिती म्हणजे काय झालं आमच्यासोबत पहिल्याच आमच्या दिवशी असं. आणि आम्हाला बुरदंड येणार आहे. आम्हाला तर माहिती आहे आता 700-800-1000 रुपये काहीतरी बुरदंड येईल. कारण की इकडनं टायर काढून घेऊन जाणं, तो रिपेअर करणं, परत येऊन लावणं आणि मग पुढे जाणं. आम्हाला रुद्रप्रयागला जायचं होतं. आम्हाला काय जाता नाही येणार. आज आम्हाला वाटतं इथे देवप्रयागलाच राहावं लागणार आहे. ठीक आहे, हा देखील अनुभव. हां, एक अनुभव असाही. ठीक आहे, काय नव्हतं. आता आम्ही सध्या जेवायला सुद्धा आम्हाला काय मिळालं नाही. तर आम्ही लाडू खातोय. आमची जितेश भाऊंची जी आई आहे ती अतिशय सुगरण आहे आणि त्यांनी आम्हाला अतिशय सुंदर असे गोड असे डिंकाचे लाडू दिले. तेच खाऊ, पुढे जाऊ. जय महाराष्ट्र. शुभ संध्या पब्लिक. शुभ संध्या. तशी आमच्यासाठी शुभ आहे संध्या खरंच, पण आमची दुपार जरा वाईट गेली. आमच्यासाठी शुभ प्रभात होती, आमच्यासाठी शुभ संध्या होती आहे म्हणजे, पण दुपार थोडीशी त्रासदायक गेली. आता याच्याविषयी अपडेट देतो. काय झालं की आमचा आजचा प्लॅन होता की आम्ही जाणार होतो रुद्रप्रयागला आणि देवप्रयागवरून रुद्रप्रयागला निघणार होतो. पण देवप्रयागला जशी आम्ही आमची गाडी काढली तसं आम्हाला कळलं की अरे गाडी तर पंक्चर आहे. म्हटलं ठीक आहे चला आपला पंक्चर काढायला जातो. मग आम्ही पंक्चर काढायला गेलो. त्याच्यानंतर कळलं अरे गाडीचा तर बुश गेला आहे. म्हटलं ठीक आहे बुश गेला आहे तर ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही तो रिपेअर करायला गेलो तर मला अरे गाडीचा तर हब गेला आहे. आता आम्हाला कळलं की आमचे तर आम्ही केला कॉल डीलरला ज्याच्याकडून रेंटवर बाईक घेतलेली. तो बोलला कोई नाही सर जी कोई प्रॉब्लेम नाही, हम नई गाडी लेके आते. आणि भाई खरंच चांगली सर्व्हिस दिली भाईनी. थोडीशी आर्ग्युमेंट करावी लागली ऑफकोर्स, पण तो आला, दुसरी गाडी नवी कोरी गाडी देऊन गेला आणि जी जुनी गाडी होती ती घेऊन गेला. पण त्याच्यामुळे आमचा आजचा दिवस फुकट गेला, अर्धा दिवस. आणि याच कारणास्तव आम्हाला भाग्य मिळालं की आम्ही देवप्रयागमध्ये रात्र घालवतो. मागे दिसत असेल तुम्हाला सुंदर असा उत्तुंग डोंगरेवरती. आणि आम्ही परत एकदा जो सकाळचा संगम आम्ही पाहिला अलकनंदा आणि भागीरथीचा, तिथे रात्री जाऊन शांतपणे मनशांती करणार आहोत. कारण की आमच्या खरंच मनाची शांती भंग झालेली आहे. आम्ही मनशांती करणार आहोत. ठीक आहे, हा देखील नवीन अनुभव तुमच्यासोबत शेअर केला. तर आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत देवप्रयागच्या संगमच्या ठिकाणी आणि हा आहे डेंजर झोन. पण रात्री इथे एवढं सुंदर आणि अतिशय शांत असं वाटतंय.
मेडिटेशनची जागा येते आणि इथे आमचे जितेश शेवाळे बसलेले आहेत. हाय. जितेश शेवाळे, अनुभव काय तुमचा आत्तापर्यंतचा ट्रिपचा? अनुभव एक नंबर आलाय मला, कारण ते एवढं दिसत सौंदर्य पाहायला मिळतंय आपल्याला की लाईक आपलं असं वाटत नाही घरी जावं. बरोबर आहे, बरोबर आहे. घरी तर जायला लागेल, कारण फॅमिली वगैरे आहे आपल्या तिकडे सगळं. घरी जायला अजून वेळ आहे जितेश शेवाळे, अजून पुढचा रविवार उजाडायचा आहे. हां, तीच जरा खंत वाटते की हे एक सौंदर्य सोडून आपल्या तिकडे जावं लागेल परत गर्दीमध्ये. पण आता मी तुम्हाला एक सांगतो, काय असतं ना, तुम्ही जर पुढचा विचार केलात तर या क्षणाचा आनंद घेऊ शकत नाही. ओके, थँक्स फॉर द ॲडवाईस. हां, त्यामुळे पुढचे 6 ते 7 दिवस तरी फक्त हा जो क्षण येतोय तो एन्जॉय करा. नक्कीच. आपण घरी नंतर जाऊया. आणि तुम्ही देखील सगळे हा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करा. जितेश शेवाळे सुद्धा त्यांचा प्रायव्हसी टाईम एन्जॉय करतात.